गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचं जे लेक्चर असेल आपलं ते असेल कूडचा यूज कसा करायचा. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये जो कूड आहे कूडचा यूज आपण डिटेलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, आजचं लेक्चर केल्यानंतर तुम्हाला पुस्तकामधून कुठल्याच पुस्तकामधून एक्स्ट्रा नॉलेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कूड अबाउट घेण्याची गरज पडणार नाही. किंवा यूट्यूब चॅनलवरून खूप सारे यूट्यूब चॅनल्स असतात त्याच्यावरून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती जी असते कूड अबाउट ते काढण्याची गरज पडणार नाही. बिकॉज आजच्या लेक्चरमध्ये आपण कूड या टॉपिकवरती डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असो किंवा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉकिंगचा असो, तुम्ही दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने कूडचा यूज करून चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. चला मग ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत तर कूडचा यूज डिटेलमध्ये. म्हणजे आपण डिटेलमध्ये म्हणजे एक असा कुठलाच कन्सेप्ट ठेवणार नाही की जिथं आपल्याला कूडचा यूज आपला बाकी राहिला असेल. आपण डिटेलमध्ये सर्व काही कूडचा यूज बघणार आहोत. तर सर्वांनी काय करायचं आहे, हे जे रिकॉर्डेड सेशन आहे हे आजचं लाईव्ह सेशन नसल्यामुळे हे आपण रेकॉर्ड सेशन करून तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. बट सर्वांनी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कूडचा चांगल्या प्रकारे यूज समजणार आहे. चला ठीक आहे, मग कूडचा यूज कुठे कुठे करू शकतो आपण. पास्ट ॲबिलिटी, कूडचा जो फर्स्ट यूज असतो दॅट इज पास्ट ॲबिलिटी. जो सेकंड यूज आहे दॅट इज पॉसिबिलिटी. जो थर्ड यूज आहे दॅट इज पोलाइट रिक्वेस्ट. जेव्हा तुम्ही विनम्रपणे करून तुम्ही फॉर्मल वेमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला विनंती करता त्या सेन्समध्ये सुद्धा कूडचा यूज होतो. म्हणजे मला डायरेक्टली जर म्हणायचं झालं तर कूडचा यूज तुम्ही प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट या तिन्ही पण टेन्समध्ये तुम्ही कूडचा यूज करू शकता. बट खूप सारे विद्यार्थ्याला असं वाटते की नाही कूडचा यूज फक्त आणि फक्त पास्ट टेन्समध्येच होतो. तसं नाही, तुम्ही कूडचा यूज तिन्ही काळामध्ये करू शकता. ते कसं या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. चला मग स्टार्ट करूया आपण आजच्या लेक्चरला. सो कूडचा यूज जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बघा, तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल कूड प्लस V1 असतो. हे आपण आज समजून घेणार. तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल कूड प्लस V पण असतो. नंतर V1 नसेल तो V1च म्हणजेच B असतो. खूप ठिकाणी आपण बघितलं कूड प्लस हॅव असतो. कुठे कुठे तुम्ही बघितलं असेल कूड हॅव प्लस V3 असतो. आणि कुठे कुठे आपण बघतो कूडचा यूज आपण कूड हॅव आणि प्लस बीन असा सुद्धा करतो. ओके, म्हणजे सर्व यूज आपल्याला शिकायचे आहेत. आणि शेवटचा यूज असणार कूड हॅव बीन प्लस V3. ओके, हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे आहेत कूडचे. तर कूडचा यूज आपण एवढ्या सेन्समध्ये करतो. कूड प्लस V1, कूड प्लस B, कूड प्लस हॅव, कूड प्लस हॅव प्लस V3, कूड प्लस हॅव प्लस बीन आणि कूड प्लस हॅव प्लस बीन प्लस V3. तर एवढ्या सेन्समध्ये आपण कूडचा यूज करतो. मग हा डिटेलमध्ये एकदा यूज समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे पण बघूया की नेमकं आणखी कूडचे किती युजेस आहेत, तुम्ही कुठले कुठे आणखी कूडचा यूज करू शकता, हे सर्व आपण शिकणार आहोत. ओके, चला मी अगोदर एक काम करतो, तुम्हाला हा जो बॉक्स आहे अगोदर हा बॉक्स क्लिअर करून देतो तुम्हाला. हा बॉक्स जो राईट केला मी हा जास्तीत जास्त आपण ॲबिलिटी, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी पण दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची पोलाइट रिक्वेस्ट पण दिसेल. या सर्व सेन्समध्ये आपण करतो. चला मग बघूया आपण की नेमकं तुम्ही याचा यूज कसा कराल. कूड प्लस V1 मी एक एक्झाम्पल घेतो इथं. पहिलं एक्झाम्पल काय घेणार, कूड प्लस V1. बघा ते कसं असेल. तर कूड प्लस V1चं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर ते कसं असेल एकदा बघूया आपण. चला मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडत आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होणार आहे की कूड प्लस याचे टोटल युजेस किती आहेत. तर जसं मला म्हणायचं आहे कूड प्लस V1चं जर मला एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी कसं घेणार, जसं की शी कूड पुश इट. म्हणजे इथं आपण एक्झाम्पल काय राईट केलं की शी कूड पुश इट. म्हणजे ती एखादी वस्तू असेल ती ढकलू शकली. म्हणजे एक प्रकारे तिने काय दाखवली इथं ॲबिलिटी. म्हणजे इथं तुम्ही कोणाचा यूज केला, कूड प्लस V1. कोणाचा यूज केला इथे तुम्ही, कूड प्लस V1चा यूज केला. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मग एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असो किंवा ग्रामरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असो, तुम्ही या टॉपिकला जर व्यवस्थित समजून घेतलं तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या लाईफमध्ये कधीच कूड अबाउट प्रॉब्लेम येणार नाही.
सो कुड प्लस V1 चा यूज जो आहे ॲज अ फर्स्ट सेंटेन्स मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. दुसरा यूज काय सांगितला मी तुम्हाला की कुड बी प्लस V1, कुड बी प्लस V1 म्हणजे इथं V1 येणार नाही, बीचा हा V1चा काम करेल. मग म्हणजे तुम्हाला V1 घेण्याची गरज नाही पुढे. जर तुम्ही बी घेतला तर समोर V1 घेण्याची गरज नाही, बिकॉज तो बीज तुमचा V1चा काम करतो. हा बीज कोणाचं काम करतो? V1चं काम करतो. कसं ते पण बघूया एकदा. मी त्याचं पण एक्झाम्पल मांडतो. जसं की शी कुड बी सॅड, शी कुड बी सॅड. तुमच्या लक्षात आलं इथं? म्हणजे कुड बीचा यूज तुम्ही कसा केला बघा. पहिलं जे वाक्य होतं ते तुम्हाला पास्ट ॲबिलिटी दाखवत होतं. काय दाखवत होतं? पास्ट ॲबिलिटी, ज्याला आपण म्हणू शकतो की भूतकाळामधली आपली ताकद, आपली समर्थता, आपली क्षमता पास्टमधली हे दाखवण्याचं काम पहिलं वाक्य करत होतं. कुड प्लस V1 ज्याला म्हणतो आपण, कुड प्लस V1. जे दुसरं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर कुड बी प्लस V1 करू नका तिथं. ओके, बस एवढाच यूज करायचा आहे आपल्याला. आणि हे काय दाखवण्याचं काम करेल तुम्हाला? पॉसिबिलिटी. जेव्हा तुम्ही फक्त कुड बी यूज करता ते एक प्रकारे तुम्हाला काय दाखवते? तर तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवते. एक्झाम्पल बघा, शी कुड बी सॅड. हो, ते नक्कीच दुःखी असेल. म्हणजे असेल म्हणजे प्रेझेंटमध्ये, आपण पास्टमध्ये बोलत नाही. तो काही विद्यार्थ्याला असं वाटतं हा कुड पास्ट आहे. नो, ही प्रेझेंटच ॲबिलिटी, प्रेझेंट पॉसिबिलिटी आहे. म्हणजे एक प्रकारे आपण शक्यता दाखवत आहे की हो नक्कीच ती काय असेल. नक्कीच नाही म्हणणार आपण, इथं शक्यता दाखवत आहे. यस, ती काय असेल? ती काय असू शकते? तर ती सॅड असू शकते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे एक प्रकारे तुम्ही काय दाखवलं इथं? तर एक प्रकारे तुम्ही इथं शक्यता दाखवली, तुम्ही एक पॉसिबिलिटी दाखवली कुड बी यूज करून. चला तिसरं एक्झाम्पल. मला जर याचं तिसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी कसं यूज करणार बघा. शी कुड बी आणि बीच्या नंतर जर तिसरा फॉर्म घेतला असेल मी, शी कुड बी, जसं की शी कुड बी सीन. म्हणजे हा फॉर्मॅट कुठला होता तुमचा? शी कुड बी सीन. तर इथं तुम्ही वापरता कुड बी, कुड प्लस बी प्लस V3. हा फॉर्मॅट तुम्ही यूज करता. आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्मॅट बघा, मी जेवढे पण शॉर्ट ट्रिक्स लिहित आहे हे सर्व तुम्ही एका पेजवर ते कुठेतरी राईट करून घ्या. म्हणजे काय होईल? तुम्हाला सर्व यूज कुडचे समजतील. हे टोटल यूज आहेत कुडचे, याच्या व्यतिरिक्त कुडचा यूज राहणार नाही. ओके, सो कुड बी प्लस V3 जर असेल तर तो एक पॅसिवाईज असतो. हा काय असतो? एक पॅसिवाईज असतो. जसं आपण म्हटलेलं आहे शी कुड बी सीन, म्हणजे तिला पाळल्या जाऊ शकलं, म्हणजे तिला पाहू शकले. तिने कोणाला नाही बघितलं, तिलाच बघू शकले कोणीतरी. ओके, तिलाच बघू शकले असायचा मिनिंग होतो. म्हणजे इथं हा काय दाखवला एक प्रकारे ॲबिलिटी, बट पॅसिवाईज. हा काय आहे तिथं? तर पॅसिव्ह फॉर्म आहे तुमचा इथं दिलेला. का बरं पॅसिव्ह आहे? बिकॉज कुड बी प्लस V3 घेतला तुम्ही. V3 कोण आहे? सीन आहे. आय नो का खूप साऱ्या विद्यार्थ्याला हा काही कन्सेप्ट कठीण वाटत असेल, बट वेट करा, आपण बेसिकमध्ये पण जाऊया. अगोदर सर्व यूज तुमच्यासमोर मांडत आहे मी, नंतर आपण बेसिकपर्यंत जाऊया. ओके, हा झाला थर्ड नंबरचा यूज. याच्या व्यतिरिक्त यूज राहणार नाही जेवढी पण मी घेणार आहे. सो नेक्स्ट यूज काय बघा, फोर्थ नंबरचा यूज बघा. शी कुड हॅव मनी. मी काय यूज केलं इथं? तर मी इथं यूज केलं कुड प्लस हॅव. हा फॉर्मॅट यूज केला आपण इथं की शी कुड हॅव मनी. म्हणजे पास्टमध्ये तिच्याकडे पैसे होते, पैसे असू शकले तर म्हणणार नाही आपण. म्हणजे एक प्रकारे आपण दाखवली पास्ट ॲबिलिटी. म्हणजे इथं सुद्धा आपण ॲबिलिटीबद्दल बोलत होतो. इथं सुद्धा आपण कशाबद्दल बोलत होतो? तर ॲबिलिटीबद्दल. की शी कुड हॅव मनी. यस, तिच्याकडे पैसे होते, म्हणजे ते समर्थ होती पास्टमध्ये पैसे स्वतःकडे असण्यासाठी. तेवढी ती समर्थ होती, तेवढे पैसे तिच्याकडे होते. पण शब्दशः मिनिंग नाही काढणार, बट एक प्रकारे आपण पास्टमधली ॲबिलिटी दाखवत असतो. तर ते या प्रकारचं वाक्य असते. ओके, चालेल, पुढे जाऊया. नेक्स्ट फिफ्थ नंबरचा जर यूज बघितला तर आपण कसा यूज करतो बघा. शी कुड हॅव डन. म्हणजे ती करू शकली असती बट केलं नाही. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणायचं आहे? इथं सुद्धा आपण कुड हॅव प्लस V3 यूज केला बघा. कुड प्लस हॅव प्लस V3 हा वेगळा फॉर्मॅट असतो. मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्हाला जर भविष्यामध्ये इंग्लिश स्ट्रॉंग करायची आहे ते सर्व युजेस एका पेजवर लिहून घ्या. याच्या व्यतिरिक्त त्याचा यूज राहणार नाही कुठलाच. ओके, सो कुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3. मी एक सांगेल तुम्हाला, हे रिकॉर्डेड सेशन आहे, तुमचे कमेंट खाली टाका. मी तुमच्या कमेंटवरती तिथे आन्सर देईल तुम्हाला. जेव्हा रिकॉर्डेड सेशन तुम्ही बघाल तुम्ही कमेंटसुद्धा द्या की हे का बरं आलं, किंवा त्याचं एक्झाम्पल एक देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी तुमचे जे सेंटेन्स रॉंग असतील किंवा जे अंडरस्टँड झालं नसेल मी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला नंतर कमेंट्स देणार आहे. ओके, सो कुड हॅव प्लस V3 हे सुद्धा काय असेल? ॲबिलिटी. मग दोघांमध्ये फरक काय? मला म्हणायचं आहे या कुड हॅव V3 मध्ये फरक काय? ही ॲक्शन अनडन असते. अनडन समजते का? जी झालीच नाही पण होऊ शकली असते.
पास्टमध्ये अशी ॲक्शन जी झाली नाही बट होऊ शकली असती, शी कुड हॅव डन, म्हणजे ती करू शकली असती बट केलं नाही. बाकी सर्व ॲक्शनमध्ये बाकी 4 जेवढे वाक्य दिसतात तुम्हाला हे सर्व पॉसिबल आहेत, झालेले आहेत. बट 5व्या नंबरचं वाक्य अनडन असते, ते तिथं हॅपन झालेलं नसते. ओके, चालेल. 6 नंबर बघूया. 6 नंबरचं जर सेंटेन्स बघितलं, शी कुड हॅव बीन देअर. शी कुड हॅव बीन देअर. ओके, म्हणजे आपण काय दाखवलं इथं, शी कुड हॅव बीन देअर म्हणजे ती तिथं एबल होती, समर्थ होती. इथं सुद्धा आपण पास्टबद्दल बोलत आहे, बट इथं काय यूज केला तुम्ही, एक प्रकारे कुड प्लस हॅव प्लस बीन प्लस बस V3 म्हणणार नाही. इथं V3 ऑलरेडी घेतला होता आपण. आणि 7 नंबरचं वाक्य आपण कसं करणार, शी कुड हॅव बीन ब्रॉट. म्हणजे हा जो फॉर्मॅट असतो याला म्हणू शकतो आपण कुड हॅव. आय नो काही विद्यार्थ्यांना कठीण वाटत असेल, बट वेट करा, मी सर्व कन्सेप्ट तुम्हाला आता एक्सप्लेन करून देणार आहे. वेट करा फक्त सर्वांनी. कुड हॅव प्लस बीन प्लस V3 हा तो कन्सेप्ट होता. एवढे 7 कन्सेप्ट तुम्हाला विसरायचे नाही आहेत. हे 7 कन्सेप्ट आपल्याला कुडचे समजून घ्यायचे आहेत. जसं की शी कुड हॅव बीन ब्रॉट म्हणजे तिला आणल्या जाऊ शकलं असतं बट तिला आणलं नाही. म्हणजे एक प्रकारची ही ॲबिलिटीज आहे, बट ती गोष्ट होऊ शकली असती बट झाली नाही. ती गोष्ट होऊ शकली असती बट झाली नाही. अनडन ॲक्शन, ज्याला आपण काय म्हणतो, अनडन ॲक्शन. चला आता मला एक सांगायचं तुम्हाला की आपल्याला 1 बाय 1 याला क्लिअर करायचं आहे. मग अगोदर मी सांगेल तुम्हाला की ॲक्शन टूक प्लेस, अशी ॲक्शन की जी पास्टमध्ये झाली, जी तुम्हाला ॲबिलिटी दाखवते. त्या सेन्समध्ये तुम्ही एक फॉर्म्युला वापरायचा. तो फॉर्म्युला असेल तुमच्या समोर, फॉर्म्युला पण मांडत आहे, सब्जेक्ट प्लस फॉर्म्युला काय यूज करायचा कुडसाठी, सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1. हा फॉर्म्युला जर तुम्ही यूज केला तर आपण तिथे एक प्रकारे काय दाखवणार, तर तिथं आपण एक ॲबिलिटी दाखवणार. पण ॲबिलिटी कशी असेल, पास्टमधली असेल. बट जी टूक प्लेस, झाली, घडली, जी ॲक्शन घडली अशी ॲक्शन दाखवणार आहे आपण. एक्झाम्पल बघा, ही इथं सब्जेक्ट आहे, कुड आहे आणि पास V1, सब्जेक्ट कुड V1, सब्जेक्ट कुड V1 समोर आहे, सब्जेक्ट कुड V1. जेव्हा तुम्ही सब्जेक्ट कुड V1 वापरसाल तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुम्ही पास्ट ॲबिलिटीबद्दल टॉकिंग करत आहात. एक्झाम्पल बघा, ही कुड पास द एक्झाम म्हणजे तो परीक्षा पास होऊ शकला पास्टमध्ये. म्हणजे ती ॲक्शन तो करू शकला, तो ॲबल होता, तो समर्थ होता आणि तो करू शकला, तो समर्थ होता, असं आपण म्हणू शकतो. सेकंड वाक्य जर बघितलं, शी कुड रीच ऑन टाईम म्हणजे ती वेळेवर पोहोचू शकली. म्हणजे ती काय होती, ती एबल होती, ती समर्थ होती पास्टमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी आणि ती पोहोचली सुद्धा. म्हणजे ॲक्शन टूक प्लेस, ॲक्शन घडली इथं, असं आपण म्हणू शकतो. थर्ड वाक्य जर बघितलं, आय कुड नॉट सेव्ह हर लाईफ, मी तिचं जीवन वाचू शकलो नाही. म्हणजे मी समर्थ ठरू शकलो नाही इथं, मी तिचं जीवन वाचू शकलो नाही. मी निगेटिव्ह वाक्य केलं. इंडिया कुड विन द मॅच, इंडिया मॅच जिंकू शकले. म्हणजे आपली जी इंडिया टीम आहे ती मॅच जिंकू शकली असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे, शी कुड नॉट कम्प्लीट हर वर्क, ती तिचं काम करू शकली नाही किंवा पूर्ण करू शकली नाही असं आपण म्हणू शकतो. मग आता मी काय केलं, इथं दाखवली एक प्रकारे पास्ट ॲबिलिटी. आणि जेव्हा पण तुम्हाला पास्ट ॲबिलिटी दाखवायची असेल हा फॉर्म्युला विसरू नका, जेव्हा पण तुम्हाला पास्ट ॲबिलिटी दाखवायची असेल. ओके, चला पुढे जाऊया. आता आय होप पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. पहिला कन्सेप्ट काय सांगितला मी तुम्हाला की पास्ट ॲबिलिटी, हा झाला पहिला कन्सेप्ट. आता याच्यातला दुसरा कन्सेप्ट समजून सांगतो तुम्हाला काय असतो. तर याच्यातला दुसरा कन्सेप्ट जो असतो की सेम पास्ट ॲबिलिटी. आता काय म्हणणार दुसरा कन्सेप्ट, पास्ट ॲबिलिटी बट ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस. ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस, पास्ट ॲबिलिटी बघणार आपण, पण ती ॲक्शन झाली नाही, घडली नाही. घडू शकली असती, होऊ शकली असती, बट घडली नाही. अशासाठी आपण ॲक्शन इथं कन्सेप्ट नंबर 2 बघणार आहोत. कसा असणार तो बघा. आता मला काय म्हणायचं आहे, अशी ॲक्शन की जी आता घडली नाही पण होऊ शकली असती पास्टमध्ये, जर तुम्ही केली असती तर ती ॲक्शन होऊ शकली असती. आपण असं म्हणू शकतो ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस, अशी ॲक्शन की जी अजून घडली नाही बट घडू शकली असती पास्टमध्ये. फॉर्म्युला बघा, याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस कुड प्लस हॅव प्लस V3. हा फॉर्म्युला विसरू नका. हा फॉर्म्युला आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला असं बोलायचं असते की एखादी गोष्ट होऊ शकली असती, एखादी गोष्ट घडू शकली असती, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघू शकता, सब्जेक्ट कुड हॅव V3, सब्जेक्ट कुड हॅव V3, सब्जेक्ट कुड हॅव V3, सब्जेक्ट कुड हॅव V3, सब्जेक्ट कुड हॅव V3. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये मी सब्जेक्ट कुड हॅव V3 चा यूज केलेला आहे, हे तुम्ही बघितलं असेल. आणि जेव्हा तुम्हाला असं बोलायचं असतं की अशी एखादी ॲक्शन होऊ शकली असती,
घडू शकली असती बट घडली नाही, त्या सेन्समध्ये तुम्ही या कुड हॅव प्लस V3 चा यूज करता. बघू कसं, तर जसं मला म्हणायचं आहे आय कुड हॅव क्लाइंब अप द ट्री. बघा V3 यूज केला आपण इथं. V3 म्हणजे ईडी लागले. मी झाडावर चढू शकलो असतो बट चढलो नाही, पण चढू शकलो असतो. समजून घ्या दोघांमध्ये फरक काय. मी इथं कन्सेप्ट नंबर फर्स्ट लिहिला, मग कन्सेप्ट नंबर फर्स्टमध्ये आणि कन्सेप्ट नंबर सेकंडमध्ये काय डिफरन्स आहे की कन्सेप्ट नंबर फर्स्ट जेव्हा तुम्ही वापरता कुड प्लस V1 तेव्हा ॲक्शन झाली, ॲक्शन घडली, आपण ॲबिलिटी दाखवतो. आणि कन्सेप्ट नंबर सेकंडमध्ये काय दाखवतो, ॲबिलिटीज दाखवतो, पण जी ॲक्शन घडली नाही पण घडू शकली असती. हा झाला दोघांमध्ये डिफरन्स आणि हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ओके, सो वाक्य बघा. सेकंड नंबर, शी कुड हॅव गॉट मॅरिड विथ मी. तिचं माझ्यासोबत लग्न होऊ शकलं असतं, म्हणजे पण ती ॲक्शन तिथं हॅपन झाली नाही, घडली नाही ती ॲक्शन. अशी ॲक्शन जी होऊ शकली असती बट झाली नाही. ही कुड हॅव बिटन अस. तो आम्हाला मारू शकला असता बट नाही मारलं त्याने, म्हणजे ती ॲक्शन घडली नाही. अशी ॲक्शन की जी टू टेक प्लेस घडली नाही, डिड नॉट टेक प्लेस. आय कुड हॅव स्टेड ॲट होम होल डे. मी संपूर्ण दिवस घरी राहू शकलो असतो पण राहिलो नाही. वी कुड हॅव स्पोकन इंग्लिश विदिन 6 months. आम्ही 6 महिन्याच्या आत इंग्रजीमध्ये बोलू शकलो असतो बट बोललो नाही, प्रॅक्टिसच केली नाही आम्ही. तर आय होप लक्षात आलं असेल. कन्सेप्ट नंबर सेकंड क्लिअर झाला असेल. कन्सेप्ट नंबर सेकंड तेव्हा यूज करायचा जेव्हा एखादी ॲक्शन होऊ शकली असती बट ती आपण केली नाही. त्याचा मिनिंग हा नाही की आपण समर्थ नव्हतो, आपण एबल नव्हतो, आपण एबल होतो पण आपण ती ॲक्शन केली नाही. त्या सेन्समध्ये तुम्ही कन्सेप्ट नंबर सेकंड आणि हा फॉर्म्युला त्यासाठी यूज कराल. सब्जेक्ट कुड हॅव V3. विसरू नका आजपासून. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही कमेंट करा, प्रत्येक वाक्यावर तुम्ही कमेंट करत चाला, मी तुमच्या कमेंटचे रिप्लाय देणार आहे रीड करून. चालेल, थर्ड नंबर घेणार आहे आपण. आता जो थर्ड नंबर यूज आहे दॅट इज पॉसिबिलिटी. आपण शक्यता दाखवण्यासाठी सुद्धा कुडचा यूज करत असतो. जेव्हा आपल्याला एक शक्यता दाखवायची असते, पॉसिबिलिटी दाखवायची असते, तिथं सुद्धा आपण कुडचा यूज करतो. कसा समजून घेऊया. बघा, तिथं तुम्हाला कुडचा जर यूज करायचा असेल तर तुमच्याकडे 2 फॉर्म्युले आहेत, बट जो मोस्ट ऑफ फॉर्म्युला चालतो जर मोस्ट ऑफ फॉर्म्युला बघितला, सब्जेक्ट कुड बी V1 नाही घ्यायचा तिथं, डायरेक्टली तुम्ही बस सब्जेक्ट कुड प्लस बी. हा फॉर्म्युला जास्तीत जास्त बोलला जातो 90% मध्ये हा फॉर्म्युला. बट 10% तुम्ही तो जो पहिला फॉर्म्युला होता ॲबिलिटीचा तो सुद्धा इथे यूज करू शकता 10%. एक्झाम्पल बघा, सब्जेक्ट कुड बी दिसला असेल तुम्हाला. ओके, सब्जेक्ट कुड बी. आता इथं बी यूज झाला नाही, V1 यूज झाला. मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, V1 घेऊन सुद्धा हे वाक्य एक प्रकारे तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवू शकते. चला एक्झाम्पल याचं मराठीमध्ये सांगूया कसं होणार होतं. देअर कुड बी अ स्नेक अंडर द टेबल. टेबलाखाली साप असू शकतो. पॉसिबिलिटी. आपण इथं शक्यता दाखवत आहे की कन्फर्म नाही आहे, शक्यताबद्दल बोलत आहे. वी आर टॉकिंग अबाउट हिअर पॉसिबिलिटी की देअर कुड बी अ स्नेक अंडर द टेबल. टेबलाखाली साप असू शकतो. इट कुड बी अनसेफ. ते अनसेफ म्हणजे ते सेफ नसू शकते, ते अनसेफ असू शकते. पॉसिबिलिटीबद्दल बोलत आहे आपण. इट कुड नॉट बी फ्रेश. ते फ्रेश नसेल, ते ताजं नसेल. नसेल म्हणजेच काय पॉसिबिलिटी दाखवत आहे आपण. इट कुड रेन टुडे. आज पाऊस येऊ शकतो. तुम्ही इथं मे पण वापरू शकता, माईट पण वापरू शकता, तुम्ही इथं कुड पण वापरू शकता. हे सर्व पॉसिबिलिटीसाठी यूज होतात. देअर कुड बी प्रॉब्लेम. तिथं प्रॉब्लेम असू शकतो. शी कुड बी सॅड. ती दुःखी असू शकते. ही कुड बी ॲट होम. तो घरी असू शकतो. म्हणजे हा जो तुम्हाला मी थर्ड नंबरचा यूज सांगितला, मी याच्यामध्ये सांगितलं की कुडचा यूज तुम्ही ॲज अ पॉसिबिलिटी सुद्धा करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्यतेबद्दल बोलायचं आहे तिथं सुद्धा तुम्ही कुडचा यूज करू शकता. मी बघा नंतर तुम्हाला हे पण सांगणार आहे की शक्यता तर भरपूर आहेत, मग कुठली शक्यता केव्हा वापरायची. जसं मे शक्यता आहे, माईट शक्यता आहे, त्याच्यानंतर लाईकली टू शक्यता आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल इथं कुड शक्यता आहे. म्हणजे भरपूर वर्ड शक्यतेसाठी यूज करतात, बट कुठला शक्यता केव्हा यूज करायचा हे पण आपण बघणार आहे. मे बी शक्यता आहे. ओके, हे बघणार आहे आपण. एक सेपरेट लेक्चर घेणार आहे त्याच्याबद्दल की शक्यता सर्वच आहेत, बट कुठली शक्यता केव्हा यूज करायची, किती पर्सेंटेज शक्यता असते, 100%, 50%, 25%, सर्व सांगूया आपण तुम्हाला. ओके, चालेल. आय होप तुम्हाला थर्ड नंबरचा यूज सुद्धा समजला असेल की जेव्हा आपल्याला शक्यता दाखवायची आहे, ओके, तेव्हा आपण काय करतो तर पॉसिबिलिटी म्हणून कुडचा यूज सुद्धा करतो प्रेझेंटमध्ये. हा पास्ट टेन्स नसतो, हा प्रेझेंट टेन्स असतो इथं. चला, पुढचा नंतरचा जो यूज आहे दॅट इज पोलाईट रिक्वेस्ट. पोलाईट म्हणजे याला तुम्ही एक प्रकारे जिथं तुम्ही फॉर्मल रिक्वेस्ट पण म्हणू शकता. तुम्ही जेव्हा वर्किंग करता तिथे एक पोलाइटली, एक विनम्रपणे तुम्हाला विनंती करायची असते, एक फॉर्मल प्रकारे तुम्हाला रिक्वेस्ट करायची असते. तिथं कुडचा यूज तुम्ही प्रेझेंटमध्ये करता. कुडचा यूज कुठे करता? प्रेझेंटमध्ये. जेव्हा समोरच्या व्यक्तीला म्हणायचं असते की तू माझ्यासाठी एखादी गोष्ट करू शकतो का, कृपया करून करतो का, म्हणजे तुम्ही इथं पास्टबद्दल नाही बोलणार आहे, तुम्ही प्रेझेंटमध्ये विनंती करणार आहे. जेव्हा तुम्हाला प्रेझेंटमध्ये एखादी विनंती करायची आहे तिथं तुम्ही काय करता,
त्या पोलाईट रिक्वेस्टसाठी तुम्ही कूडचा यूज करता. बघू कसं तर, जसं की तुम्ही एक लाईन लक्षात ठेवायची फक्त, कुड यू प्लीज, एवढं लक्षात ठेवायचं, कुड यू प्लीज, एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं, कुड यू प्लीज आणि समोरचं वाक्य, नंतर तुमचं रिमेनिंग सेंटेन्स बोलायचं आणि शेवटी घ्यायचा क्वेश्चन मार्क. हा फॉर्मॅट सर्वांनी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला विनम्रपणे एखाद्या व्यक्तीला विनंती करायची आणि फॉर्मल वेमध्ये विनंती करायची आहे, कुड यू प्लीज एवढं बोलायचं फक्त. जसं की एक्झाम्पल बघा, कुड यू प्लीज लेंड मी सम मनी, कृपया करून मला काही पैसे उसने देतो का. कुड यू प्लीज ब्रिंग इट फॉर मी, कृपया करून ते माझ्यासाठी आणतो का. कुड यू प्लीज टेल मी, कृपया करून मला सांगतो का. म्हणजे तुम्ही एक प्रकारे पोलाइटली रिक्वेस्ट करत आहात, जे काही पोलाइट रिक्वेस्ट असते त्याच्याबद्दल तुम्ही इथे टॉकिंग करत आहात. कुड यू प्लीज डू इट फॉर मी, कृपया करून ते माझ्यासाठी करतं का. कुड यू प्लीज हेल्प मी, कृपया करून माझी मदत करतो का. मग लक्षात आलं असेल, हा सुद्धा यूज एक कुडचा केला जातो. आणि जे अगोदर मी यूज सांगितले 7 यूज, ते 7 यूजसुद्धा तुम्ही विसरू नका. ज्या ज्या यूजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो जस्ट कमेंट करा आणि जे जे तुम्हाला एक्झाम्पल समजले त्याचं पण एखादं वाक्य खाली टाका. एक काम करा, 7 वाक्य, आता मी तुम्हाला 7 कन्सेप्ट सांगितलेले जे अगोदरचे, प्रत्येकावरती 1 एक्झाम्पल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी तुमचे आन्सर जर रॉंग असतील नक्कीच तिथं कमेंट करून सांगेल की रॉंग काय झालं, मिस्टेक कुठे झाली तुमची. ओके, चालेल, सर्वांना करायचं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एक रेकॉर्डेड सेशन घेतलं म्हणून एक शॉर्ट लेक्चर घेतला आपण कुडवरती. पण सर्वांनी आपण भेटूया आता उद्या 6 PM ला. ओके, आज प्रॉब्लेम असल्यामुळे आपण लाईव्हमध्ये न येता हे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मला प्रोव्हाइड करावं लागलं. बट तुम्हाला डेली लेक्चर मिळणार. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला थोडं रेकॉर्डेड करून मिळणार, पण डेली लेक्चर मिळणार. हे तुम्हाला प्रॉमिस देऊन आपण सांगत आहे की डेली तुम्हाला इंग्लिशचं लेक्चर असेल. म्हणून प्रत्येकाने काय करा, आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. आणि जे जे तुम्हाला इंग्लिशमध्ये, माझा एक पर्पज आहे, प्रत्येकाची इंग्लिश स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम मांडत चाला इंग्लिश अबाउट. आणि तुम्ही हे पण सांगत चाला की आणखी कुठल्या टॉपिकवरती आपण लेक्चर घ्यायचे, कारण आपल्याला इंग्लिश हा सर्वात सोपा विषय महाराष्ट्राला करायचा आहे. ओके, चालेल, देन थांबूया आपण. सो सर्वांनी डेली 6 PM ला लाईव्ह यायचं आहे. फक्त काही प्रॉब्लेम असला त्या डेला फक्त आपण काय करणार आहे, रेकॉर्डेड सेशन तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, जेणेकरून तुमची लिंक तुटायला नको इंग्लिशची. चालेल, देन थांबूया आपण. सो ऑल ऑफ बाय, टेक केअर, टुमॉरो विल बी कंटिन्यू. बाय ऑल.